न्याय झालेला आहे। अशा काळामध्ये आपल्या गुरुजनांची आठवण ठेवणारे 25 वर्षानंतर आम्हाला बोलून आमचा सत्कार करणारे असे आमचे लाडके विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मित्र। आज माझे सहकारीच नव्हे, मी स्वतः अदानी अंबानी जाऊ द्या, बिल गेट्स किंवा ॲलन मस्क पेक्षाही स्वतःला श्रीमंत आणि ही श्रीमंती मला माझ्या निमगावच्या विद्यार्थ्यांनी या वर्षामध्ये 2दा बहाल केली। 4-6 महिन्यापूर्वी एक कार्यक्रम झाला, बहुतेक 2004-5 ची बॅच असेल, त्यांनी आमची आठवण केली, तो कार्यक्रम झाला आणि आज हा कार्यक्रम झाला। याच्या आधी 5-7 वर्षापूर्वी म्युन्सिपल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आमची आठवण केली होती, आम्ही एकत्र आहोत। मित्रांनो, आता इथे योगेशने सांगितलं, आणखी काही विद्यार्थ्यांनी सांगितलं, आयुष्यामध्ये आपल्याला उद्याचा भरोसा नाही। अभिमन्यू चक्रव्यूहात गेला तो परत येणार नाही हे कोणालाच माहित नव्हतं। कृष्णाला माहिती होतं, पण तोही नियती टाळू शकत नव्हता, म्हणून त्याला जायला पण रोखलं नाही आणि यायला मदत पण केली नाही, कारण ती नियती होती अभिमन्यूचा तो मृत्यू करणार। इथे काही जणांनी उल्लेख केला, 4-5 मुलांची नावं घेतली ती आज आपल्यामध्ये नाही, त्याच्यात मी एक भर घालू इच्छितो। माझा अतिशय सुस्वभावी त्याला आपण म्हणतो आणि मेहनती हुशार असा मेवण्याचा विद्यार्थी शंकर देवरे, तो कोरोना काळामध्ये गेला। आपण सर्वजण, तुम्ही तर अजून तरुण आहात, आम्ही या वयामध्ये आता मोठे ताते आपल्यामध्ये बसलेले आहेत। कोरोनाचं संकट पार करून आपण इथपर्यंत आलो, यासाठी आपण ईश्वराचे आभार मानले पाहिजे। माझे 3 विद्यार्थी त्याच्यामध्ये गेले, तरुण होते, 35च्या आसपास त्यांचं वय होतं, 35-40, आणि ते गेले। म्हणून या मुलांनी, योगेश असेल, निलेश असेल, सगळी गँग असेल, हा जो कार्यक्रम केला, मला इतकी उत्सुकता होती। ठीक आहे, काही अडचणी असतात, काही जणांचं यायला जमलं नसेल, पण माझी अडचण अशी होती की मला 22 तारखेला दिल्लीला जायचं। एक गोष्ट तुम्हाला सांगायचं मी विसरलो, माझं नाव निरंजन जरांगी, सगळ्यांनी परिचय दिला, मी पण दिला पाहिजे। माझी पत्नी संगीता, मुलं सम्राट आणि अमित। सम्राट तुमच्या प्रेमामुळे UPSC झालेला आहे, तो CISF मध्ये डेप्युटी कमांडर आहे दिल्लीमध्ये, आणि लहान अमित 78 आहे, माझ्याकडेच असतो मालेगावला, तो गव्हर्नमेंटची। Battery is low, please recharge in time. Battery is low, please recharge. मला त्याचं जमत नव्हतं दिवाळीला यायला, म्हणून त्यांनी आम्हाला बोलवलं, म्हटलं मी येणार। यायचं असेल तर 25च्या रात्रीचं बुकिंग करा, 25च्या रात्री बसेल। माझे विद्यार्थी 25 वर्षानंतर मला भेटणार। माझे सहकारी तरी निमित्ताने भेटत असतात, फक्त इथे मोरे जाते आहेत की जे मला इतक्या वर्षानंतर भेटले। बाकी आम्ही मालेगावात कुठेतरी पठाण सर आहेत, शिंदे ताते आहेत, आपलं जाधव मामा आहेत, हे सगळे भेटत असतात, आयनोर सर भेटत असतात। पण तुम्ही कधी भेटला 25 वर्षाला? आता या मुली, यांचं माहेर निमगावचं आहे, या परिसरातलं आहे, यांना कुणी 40 गावला राहतं, कुणी नाशिकला राहतं, आम्ही केव्हा जाणार? आता माझे एक विद्यार्थी सरिता मुलगी ती अंमळनेरला असते, 1 महिन्यापूर्वी मी अंमळनेरला जाऊन आलो हॉस्पिटलला। आज कळलं किती प्रीती असते। तुम्ही आता काही मुलं नाशिकला असतात, काही मुलं तर प्रायमरी टीचर आहेत। मला योग्याचं फोन आले, मी त्याला आधी विचारलं तू काय करतो, आणि मी प्रायमरी टीचर। वी आर प्राऊड, आम्हाला खूप अभिमान वाटतो अशा विद्यार्थ्यांचा। आणि आताच एकाने सांगितलं की तुम्ही चांगला माणूस म्हणून जा, व्यवसाय काय करता, कोणताही असो, नोकरी असो, बिझनेस असो, मजुरी का असेल, फक्त ती प्रामाणिकपणे केली पाहिजे, त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे, आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्याला ईश्वर देतोच। संघर्ष करावा लागेल, हे माझ्याकडे त्रास होईल,